नमस्कार. सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. जेवताना तोंडी लावण्यासाठी नेहमीच आपल्याला काही नाही तर काही पाहिजेच असतं, नाही का? आणि त्यातल्या त्यात उन्हाळ्याचे दिवस असतील तर मात्र तोंडी लावण्याशिवाय जेवण काही जात नाही. तर आज आपण फक्त 2 मिनिटात तयार होणारी कांद्याची अशी चटपटीत रेसिपी तयार करूया. तर या ठिकाणी 2 मोठे कांदे उभे पातळ चिरून घ्यायचे आणि त्याला चांगलं मोकळं करून घ्यायचं. आता यात थोडेसे मसाले घालायचे. तर चाट मसाला घेतलाय अर्धा चमचा आणि थोडंसं काळं मीठ आणि थोडं साधं मीठ दोन्ही मिळून चवीपुरतं घालायचं. आणि लाल मिरची पावडरसुद्धा चवीप्रमाणे. थोडंसं तिखट जास्त आवडत असेल तर थोडीशी जास्त घाला. आणि आता ह्याला थोडंसं मोकळं करून घ्यायचं. तर प्रत्येक ह्या कांद्याच्या तुकड्याला मसाला लागला पाहिजे अशा पद्धतीनं हे बघा असे मोकळे करून घेऊया कांदे. आणि आता यामध्ये आपण कोथिंबीर घालूया. तर कोथिंबीर भरपूर घाला. यामध्ये कोथिंबीर छान लागते. स्वच्छ धुवायची, चिरायची आणि यात मिक्स करायची. तर ही रेसिपी कधी करायची आहे? तर अगदी जेवायला बसायच्या वेळेला करायची. अगोदर करून जर ठेवली तर कांदा यातला नरम पडू शकतो. आता यात लिंबू पिळूया. अर्ध्यापेक्षा थोडंसं कमीच लिंबू आहे, ते लिंबू यात पिळलं. खूप चटपटीत लागते आणि असं जर तुम्ही केलं तर वेळ तर जास्त लागत नाही, पण जेवण मात्र भरपूर जातं. नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करायचं बरं का. धन्यवाद.